गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान्य घेऊन जाणारे 5 संशयित ट्रक देवरी आरटीओ चेकपोस्टवर देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले। गेल्या महिन्यात छत्तीसगड राज्यातील ईडीच्या पथकाने गोंदियातील धान्य खरेदी विक्री करणाऱ्या 3 व्यापाऱ्यांना छत्तीसगड राज्यात झालेल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीकरता ताब्यात घेतलं होतं। तर जप्त करण्यात आलेले ट्रक आणि धान्याबाबत चौकशी करण्यात येणार असून याबाबत आमचे प्रतिनिधी हरीश मोडघरे यांनी अधिक माहिती दिली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी केलेल्या धान्याची सध्या भरडाई सुरू आहे। राईस मिलर्सला धान्य भरडाई करण्याकरिता देण्याची प्रक्रिया सुरू असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर असलेल्या देवरी तालुक्यातील सिरपूर येथील चेकपोस्टवर देवरी पोलिसांनी हे 5 ट्रक ताब्यात घेतलेले आहे। महाराष्ट्रातल्या या धान्याची विक्री छत्तीसगड राज्यात केली जात असल्याची माहिती आहे। आपण पाहू शकतो या ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाचा मार्का असलेले धानाचे पोते आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 ट्रक आहेत आणि छत्तीसगड राज्यातल्या पासिंगचे आपल्याला 4 ट्रक पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने एक MS-35 जो नंबरचा एक महाराष्ट्राचा एक ट्रक आहे, तो ट्रक देखील याच ठिकाणी आहे। 2 दिवसाआधी देवरी पोलिसांनी ही कारवाई केलेली होती। ट्रक्स त्यांना संशयितरित्या छत्तीसगड राज्यामध्ये जात असताना हे आढळले असता देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी या ट्रकला थांबवून या संदर्भात चौकशी केली। मात्र अजूनही हवा तशा प्रतिसाद त्या ट्रक चालकांकडून किंवा कागदपत्र त्यांच्याकडून न मिळाल्यामुळे 2 दिवसापासून हे ट्रक्स या ठिकाणी उभे आहेत। एकीकडे जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये धान्याचा रेट कमी आहे आणि छत्तीसगड राज्यामध्ये धान्याचा रेट हा जास्त असल्यामुळे महाराष्ट्रातील धान्य जो आहे तो छत्तीसगड राज्यामध्ये विक्री करून CMRच्या नावावर उत्तर प्रदेशातील किंवा इतर राज्यातील जो तांदूळ आहे तो महाराष्ट्रामध्ये गोडाऊनमध्ये जमा केला जात आहे आणि त्यातूनच ही कारवाई केली असल्याचं बोलले जात आहे। हरीश मोडघरे, USA न्यूज, गोंदिया।